रामकृष्ण हरी सर्वांना। ये मुझे बोल रहे थे आप हिंदी में बात करो, लेकिन हिंदी बोलने में थोड़ी दिक्कत हो जाएगी, इसलिए मैं मराठी में ही बात करता हूँ, आप समझ लीजिए। हम महाराष्ट्र से है आणि ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितलेलं आहे, माझा मराठाची बोल कौतुक आहे, पण कौतुक आहे आम्हाला मराठी भाषेचं, म्हणून मी मराठीतच बोलेन। या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे वंदे मातृशक्ती, हा कार्यक्रम आमचे लड्डाजी झरकरजी आणि गुंड पाटीलजी यांनी हा अतिशय आगळा आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सन्मानित करण्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे। आमच्या आई वडिलांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, आम्हाला अत्यंत आनंद आहे। आम्ही विदेशापर्यंत कीर्तनाला गेलो, दुबईमध्येही आम्ही कीर्तनाला गेलो, त्याही वेळेस आमच्या मनामध्ये एक वेगळा आनंद होता। आनंद याचा होता की आम्ही दुबईला गेलो याचा आनंद नव्हता, त्या ठिकाणी भगवंत विराजमान असतात असं आपल्याला शिकवलेलं आहे। म्हणून आज या ठिकाणी आई वडिलांचा सन्मान होत असताना मनामध्ये खूप आनंद आहे। मी म्हणतो आज आईमुळेच आपण सगळे जण जगात आहोत, आईच नसती तर जगच नसतं, बरोबर आहे ना। जर आई नसती तर जगच नसतं, म्हणून आज आपण जे दिसतोय हे सर्व जर देण कुणाची असेल तर आपल्या आई वडिलांची आहे। म्हणून मी आईबद्दल एक प्रसंग सांगेल की माझ्या जीवनात सत्य घडलेलं आहे। आजपर्यंत झरकरजी मी त्याची कुठेही वाच्यता केली नाही किंवा त्याचा प्रचार प्रसार किंवा काही बोलण्याचा अट्टहास कधी केला नाही, पण आज मला तो बोलावासा वाटतो की आमची वारकरी संप्रदायाची बाबा परंपरा आहे। आमची दिंडी घरून पायी आळंदीला येते, आळंदीवरून पंढरपूरला, आणि पंढरपूरहून परतीचा प्रवास आमचे वडील पुन्हा विना घेऊन आळंदीला येत असतात। जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही सर्वच घरची मंडळी पायी आळंदीला जायचो, आणि आळंदीला जात असताना पैठणच्या जवळ एक आखातवाडा आहे आणि तिथं आमची दिंडी मुक्कामाला थांबलेली आहे। आज मी तो प्रसंग सांगेन। मुक्कामाला थांबल्यानंतर सकाळी आम्ही सर्व आंघोळीसाठी गेलो, आणि मी लहान होतो, म्हणजे मला हा प्रसंग कळत नव्हता। मोठं झाल्यानंतर आईने मला सांगितलं बरं का। लहान होतो आणि त्या कालव्यामध्ये काही पोहत होती, मग मला असं वाटलं ही जर तरुण मुलं पोहतायत आपल्याला पोहणं काय येत नाही, कारण कळतच नव्हतं ना।